शेतकऱ्याच्या मालासाठी लढतो. तो शेतकऱ्याचा पोरगा आहे, तो काही डाकूचा नाही, गुंडेगिरीचा नाही. आम्ही कोणता गुन्हा केला नाही. आम्ही शेतकरी आहे, आम्ही स्वतः शेतकरी आहे, आम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहे. तो सगळ्या शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग केलाय त्यानं. 3 दिवस झाले शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळायसाठी, कापसाला हमी भाव मिळायसाठी. तो काही गुंडेगिरी करत नाही. तो काही अंबानी नाही आहे. तो त्याच्या मालाला, त्याच्या कष्टाला भाव मागतोय, त्याच्या आईवडिलाच्या कष्टाला भाव मागतोय. सगळ्या शेतकऱ्याच्या कल्याणासाठी तो स्वतःचा जीवन त्याग करायला भाग पाडतोय. त्याची दखल सरकारनं घ्यायला पाहिजे. त्याच्या जीवाला जर काही कमी जास्त झालं त्याला सरकार जबाबदार असणार आहे. माझा मुलगा आहे, माझ्या पोटात आतडी तोडताय. माझ्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 3रा दिवस आहे. आज मोठ्या संख्येने शेतकरी रास्ता रोकोसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. अजूनपर्यंत प्रशासनाकडून, सरकारकडून कुठल्याही पद्धतीच्या हालचाली सुरू झालेल्या नाही. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मरतो आहे, पण त्याच्यासाठी सरकारला वेळ नाही. सरकारने सोयाबीन कापूस उत्पादकांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. आता प्रशासनाचा एकही जबाबदार प्रतिनिधी मला भेटायला या ठिकाणी आलेला नाही. माझ्या अंतिम संस्काराला तरी प्रशासन येणार आहे का, हा माझा प्रशासनाला प्रश्न आहे. आणि प्रशासनाने ध्यानात ठेवा, उद्या लोकांनी जर कायदा हातात घेतला शेतकऱ्यांनी, तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असणार आहे. सरकारला माझी अजूनही विनंती आहे की सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. एक तर लढून मरा, नाही तर उड्या टाकून मरा, अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर आता निर्माण झालेली आहे. मी सरकारला हात जोडून विनंती करतो की काही करा, पण सोयाबीन कापूस उत्पादकांना न्याय द्या. मी अन्नाचा कणसुद्धा अजूनपर्यंत खाल्लेला नाही. जोपर्यंत सोयाबीन कापूस उत्पादकांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत मी अन्नाचा एक कणसुद्धा खाणार नाही. भलेही माझा जीव गेला तरी चालेल, पण मी मैदानातून मागं हटणार नाही, अशी माझी भूमिका आहे.